चला तर आज बनवूया साबुदाणा बटाटा चकली। रेसिपी पूर्ण बघा, थोडाही स्किप करू नका, कारण ही कुरकुरीत रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर बनून राहा। इथे मी 1 ते 1.5 किलो साबुदाणा घेतला आहे। स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या। एक बोट बुडेल इतकं पाणी त्यामध्ये राहू द्या, कारण साबुदाणा हा छान भिजला पाहिजे। तर 4-5 तास साबुदाणा भिजत ठेवा। तर 4-5 तासानंतर माझा साबुदाणा अशा प्रकारे काहीतरी भिजून तयार झालेला होता। आता 1 ते 1.5 किलो साबुदाण्यासाठी मी 3 ते 4 किलो बटाटे घेतले आहे। ते एका कुकरमध्ये उकडून घ्या। त्यानंतर त्याची साल काढून त्याला एका किसणीच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने बारीक किसून घ्या। आणि अशा प्रकारे आपले बटाट्याचा किससुद्धा तयार झालेला आहे आणि एकीकडे साबुदाणा पण भिजत होता। आता तो अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता वाळवणच्या रेसिपी तर संपत आहेत, सीझननुसार आता आपण नवीन रेसिपीसुद्धा बनवणार आहोत। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जावा की मी पुढील रेसिपी काय बनवते। आता एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी गरम करायला ठेवा। त्यामध्ये तेल, मीठ, थोडा सोडा टाका, कुकिंग सोडा टाका आणि त्यानंतर भिजत घातलेला साबुदाणा तो त्यामध्ये टाकून मस्त असं गरागरा हलवून घ्या। एकदम घट्ट असं शिजवून घ्यायचं आहे। थोडा वेळ झाकून ठेवा आणि 5-10 मिनिटांनंतर अशा प्रकारे साबुदाणा आपला तयार झालेला असेल। तर आता एका बाजूला आपण तो तयार करून घेतला बटाट्याचा किससुद्धा घेऊया, तो छान मिक्स करून घेऊया। आता ते किस चांगला असा हाताने सुद्धा चुरून घ्यायचा, हातामध्ये पिशवी वगैरे घालून, आणि त्याच्याने कसं मग गाठवा राहत नाही। मग चकल्या पाडताना ते सोऱ्यामध्ये किंवा ते कचोकड्याने आपण जर बनवत असलो तर त्यामध्ये गिठोळ्या लागणार नाही, त्याची तुम्ही काळजी घ्या। आणि त्यामध्ये जिरं, मीठ आणि त्यानंतर आपलं लाल तिखट 2 ते 3 चमचे मी लाल तिखट टाकलं आहे। हा अंदाज एकदम परफेक्ट आहे, तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे बनवा। मोठा चमचा होता तर 2-2.5 चमचे मी चटणी टाकली होती। त्यानंतर एक कागद मोठ्या आकाराचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्याला एक म्हणजे दिवसभर ऊन राहील अशा जागेवर टाका, म्हणजे स्लॅबवर म्हणा किंवा तुमच्या ओट्यावर वगैरे, जिथे दिवसभर ऊन राहील अशा जागेत। त्यानंतर तो कागद उडावा नाही म्हणून त्याच्यावर दगड वगैरे, इटाई असं काहीतरी ठेवून द्या। आणि आता आपलं पीठही एकदम तयार झालेलं आहे। तर आमच्यामध्ये सोऱ्या पकडत नाही, त्यामुळे मी पिशवीनेच बनवणार आहेत। तुमच्याकडे सोऱ्या असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा बनवू शकतात, पण पिशवीने पण एकदम परफेक्ट अशा येतात। तर आता मी पिशवीमध्ये थोडं पीठ भरून घेतलं आणि अशा गोल गोल चकऱ्या पाडून घेतल्या। खूप छान, मी पहिल्यांदाच पिशवीने केला होता, कारण माझ्या माहेरी तर आम्ही सोऱ्या पकडायचो, इकडे पकडत नाही म्हणून। पण मी पहिल्यांदाच केला आणि त्या पिशवीने खूप छान अशा पडत होत्या, खूप छान झाल्या होत्या। अशाच प्रकारे सर्व चकल्या मी हळूहळू पाडून घेतल्या होत्या। तर तुम्ही पाहू शकतात छान होतात। फक्त पीठ बनवताना ते व्यवस्थित अचूक माप घेऊन आणि व्यवस्थित ते मॅश करून मगच जर बनवलं तर परफेक्ट होती चकली। मी बटाटेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे किसून घेतलेले होते, त्याच्यामुळे एकही गिठोळी मला चकल्या पाडताना लागली नाही। त्यामुळे तुम्ही पाहू शकता 2-3 कागद भरून माझ्या चकल्या झाल्या होत्या। मी संध्याकाळी एक राऊंड मारायला आले, बघते तर चकल्या 70 ते 75% वाळून गेलेल्या होत्या। तर तुम्ही पाहू शकता थोड्या वातड्या होत्या त्या, अजून त्यांना 2 दिवस उन्हाची गरज होती। रात्री मी सर्व चकल्या एका भांड्यात भरून आणल्या आणि दुसऱ्या दिवशी पण परत मी ठेवल्या होत्या उन्हामध्ये। मी 1-2 दिवस ठेवल्या होत्या उन्हामध्ये, कारण त्या जितक्या चांगल्या वाळेल ना तितकं ते म्हणजे खराब नाही होत आणि जास्त वेळ टिकतात। दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पण मी तशाच थोड्या फैलवून ठेवल्या होत्या आणि तळून तुम्ही पाहू शकतात
इतक्या कुरकुरीत आणि इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना, आणि एकदम अचूक माप आहे हे. आणि तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असेल तर प्लीज पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.